काय झालं बा? निघतो काय झालंय काय? मंडळी काय बसली, हा. कार्यक्रम काय चालला, मध्येच आपला सुया घे पोत. तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आलं का? काय डाका टाकायला आलं? वारे. तुझ्या घरामध्ये काय चोरी करत नाही, काय डाका टाकत नाही. थोडं भाकरीचा कुटका देखील जात आहे. भाकरीचा तुकडा इथं नाही मिळणार तुला. नागपूर सारख्या फॉरवर्ड शहरामध्ये भाकर नाही मिळणार. नाही, नाही. काय मिळतंय मग? बर्गर माग, हा. पिझ्झा माग, हा. वाटल्यास वडा पाव माग. बघ आई बघ, बर्गर माग म्हणतय, पिझ्झा माग म्हणतय. मला खरं सांग भाऊ, बर्गर खाऊन जर्जर झालेले लेकरू देशाचा भार सांभाळत का वडापाव खाऊन हातपाव झालेले लेकरू देशाला सांभाळेल? महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करणारा जो असेल तो चटणी भाकरीचा असेल आणि मराठी मातीतला जन्माला आलेला असेल तर तो या देशाचा संस्कार करू शकेल भाऊ, तो या देशाचा सांभाळ करू शकेल. म्हणून सांगताय मी तुला, बर्गर खाऊन जर्जर झालेले लेकरू नाही चालणार रे बाबा. दे ना थोडं काहीतरी, दे ना. काही मागो, काही नाही, द्यायला काही नाही. काहीच नाही मागो. अरे काऊन खोटं बोलताय? दे ना. मी कधीच खोटं बोलत नाही ताई. हा. मी जर खोटं बोललो ना तर माझे डोळे जातील. कधी? मेल्यावर. मेल्यावर डोळा जातील म्हणते. द्यायला काहीच नाही म्हणताय. अरे द्यायला भरपूर आहे भाऊ, पण देण्याचा भाव ना असावं. मेल्यावर तर सगळ्यांचं डोळं जात आहे ना. पण हे दोन डोळं जर मराई चांदी दान केलं तर किमान 2 आंधळ्यांना दुनिया दाखवल्याचं पुण्य नाही का पदरी पडणार तुझ्या? एवढं मोठं 70-80 किलोचं बॉडी दिलं परमात्मानं, एखाद्या दवाखान्याला दान केलं, किमान एखादा डॉक्टर नाही तयार होणार समाजाची सेवा करायला? अरे या शरीरात वाहणारं रक्त जरी दान केलं तर किमान अपघातात मरणाऱ्या माणसाचा एखादा प्राण वाचल रे भाऊ. द्यायला भरपूर आहे. नेत्रदान आहे, देहदान आहे, रक्तदान आहे. नाही जमलं नाही तर किमान आपल्या गावाचा, आपल्या शहराचा स्वच्छ ठेवण्यासाठी, आपलं शहर स्वच्छ राहण्यासाठी किमान थोडंसं श्रमदान कर आणि श्रमदानातून गावाचा ग्रामीण विकास साधून घे रे बाप. नाही द्यायचं तर देऊ नको, पण मी काय म्हणतो ते ऐकून तर घेशील की नाही? फुकटचा आहे ना. फुकटावर लय द्या नाही भाऊ. म्हणतात ना, इकडचं असलं तर घेईना कोणी आणि फुकटचं असलं तर बापले दोन्ही. अरे फुकट तर फुकट का होईना, पण तू जर माझं ऐकून घेतलं ना तुला बुरगुंडा होईल. हसू आलं तुला? मला कसं काय बुरकुंड होईल? याला बुरगुंडा म्हणजे वेगळंच वाटलंय बा. तुला कसं काय बुरगुंडा होणार नाही रे बा? माझं लगीन झालं नाही ना अजून. याचं लगीन झालं नाही म्हणून बुरगुंडा होणार नाही का रे बाप? काऊन नाही झालं तुझं लगीन? गाववाले म्हणते अजून तुझं वय नाही झालं म्हणते. गाववाले म्हणते वय नाही झालं. किती वय आहे तुझं? 20 वर्ष. अरे घोड्या, अजून 1 वर्ष बाकी आहे तुझ्या लग्नाला. सगळ्याचं लग्न झाले, माझ्याचं लग्नाला काय अडचण आली? अरे भाऊ तुला माहितीये काय? मुलीचं वय 18 वर्षाचं झालं की लगीन करा आणि मुलाचं वय 21 वर्षाचं झालं की लगीन करा. म्हणजे मुलगा पाहिजे 21 वर्षाचा हा. आणि मुलगी पाहिजे 18 वर्षाची. बरं ताई, हा. 21 वर्षाचा नवरा मिळाला समजा. लगीन करायला. हा. आणि 18 वर्षाची मुलगी नाही मिळाली आणि आपण 9 वर्षाच्या 2 आणल्या तर 9 वर्षाचं 2 आणतो. काय आकलीचा पता आहे? म्हणले का नाही लागेल ते? मी चाललोय. 9 वर्षाचे 2 आणताय म्हणताय. मला खरं सांगा आई बाप हो, लग्न सराई सुरू झालेली आहे आता. तुमच्या मुलाचं जर लग्न करायचं ठरलं, मिळते काही मुलगी मिळते? कुठं पोरी मिळू राहिले ना, बिगर लग्नाचे कशामुळे राहिलो मग आम्ही? मुलगीच मिळत नाही आज. कारण आम्ही फक्त वंशाचा दिवा पाहिजे, म्हातारपणाची काठी पाहिजे. या मुलाच्या हल्ल्यासापोटी काय केलं माहितीये? मुलींच्या गर्भातच खून करायला लागलो आम्ही, मुलींच्या हत्या करायला लागलो. स्त्रीभ्रूण हत्येमध्ये आमचा महाराष्ट्र सगळ्यामध्ये पुढे आहे आणि त्याच्यामुळे आज आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली की आज 0 ते 6 वर्ष वयोगटातल्या लेकरांचं ऑब्झर्वेशन केलं ना तर फक्त 1000 मुलांच्या पाठीमागं 850 मुली आहेत. फक्त 850. 1000 मुलांच्या पाठीमागं 850 मुली आहेत. येत्या 14-15 वर्षानंतर काय होईल माहितीये? काय होईल? आम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीमध्येच अडकलेलो आहे, स्वतःचे सुख भोगण्यामध्येच आम्ही मग्न झालेलो आहे. अरे उद्या काय होईल आम्हाला कल्पना नाहीये. आणि सगळ्या मानव जातीला मला हेच कळत नाही की आम्ही कुणीकडून सुशिक्षित आहोत, कुणीकडून प्रगतीवर आहोत. आम्ही पूर्वीचा काळ चांगला होता की आता काळ चांगला होता? जरा विचार करून बघा, इथं हात ठेवून बघा जरा. 14-15 वर्षानंतर काय होईल आम्हाला कल्पना नाहीये. 14-15 वर्षानंतर फक्त 850 मुलांना बायका मिळतील. फक्त 850. फक्त 850. मागणी होतं आमचे लग्न आता. फक्त 850 मुलांना बायका मिळतील भाऊ. बाकीचे काय रामदेव बाबा होऊन जातील का? जय भोलेनाथ.